नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। ओम नमो भगवती वासुदेवाय नमः। ओम नमो शंकर पार्वती नमामि। शंकर पार्वतीला वंदन करून मी आजच्या एका विषयाला सुरुवात करणार आहे आणि तो विषय आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरं ज्योतिर्लिंग श्रीशैलमचं मल्लिकार्जुन। तर या जन्मामध्ये मानवी जीवनामध्ये आपल्याकडून जर काही होत असतील चुका, त्यालाच आपण पाप या शब्दामध्ये मोडीत असतो। ज्या चुका होतात त्यांचं परिमार्जन करण्यासाठी शिवपुराणामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे, तो आहे 12 ज्योतिर्लिंगांचा। या ठिकाणी हे लिंग कसे निर्माण झाले? माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्रीच्या दिवशी यांची निर्मिती झाली असं समजतात आणि म्हणून महाशिवरात्र उत्सव शैवपंथी आणि वैष्णव दोन्ही पंथातले लोक खूप प्रचंड भक्तिभावानं साजरा करत असतात। ह्या 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व अगदी 4 ओळीत असं सांगितलं जातं। 6 ओळीमध्ये सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुन, उज्जयिनाथ महाकालम ओंकारम ममलेश्वरम, परल्या वैजनाथम च डाकिन्या भीमाशंकरम, सेतु वंदे तु रामेशम नागेशम दारुकावणे, वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम घृष्मेशम शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्त जन्म कृतं पापं मनुष्येन स्मरणेन विनश्यति। जर माणसाने या 12 ज्योतिर्लिंगांचं स्मरण सकाळ संध्याकाळ केलं तर आपल्याकडून होणाऱ्या चुका किंवा अनावधानाने घडलेले हे पाप हे नाहीच होतं, असं शिवपुराणात या श्लोकाची महती सांगितलेली आहे। तर याच्यातलं जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे श्रीशैलम मल्लिकार्जुन, हे श्रीशैलम मल्लिकार्जुन कुठे आहे? तर योगायोग असा आलेला होता 2008 मध्ये आमची शालेय शिक्षकांची सहल निघालेली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही उभयता हैदराबादच्या ट्रिपला गेलो असताना हैदराबादपासून पुढे 300-350 किलोमीटरवर असणारं आंध्र प्रदेशातलं हे श्रीशैल पर्वतावरचं मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे। आंध्रमधले जे लोक आहेत ते चेंचू नावाचा आदिवासी समाज राहतो। कर्नाटकमधले लोकही मोठ्या भक्तिभावाने, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक आंध्र हा भाग जो आहे तिकडचे लोक मोठ्या भक्तिभावानं तिथे येतात। आणि हे कशावरून आपण ओळखतो तर तिथे दर्शनाला येताना हे लोक आपला शैवपंथी गंध लावून येतात तिथे, त्याच्यावरून आम्ही ते ताडलं थोडंसं। तर अशा प्रकारे आपल्याला माहिती देवादिदेव शंकर हा विघ्नांचाही नाश करतो आणि जेव्हा दुर्जनांचा खूप सुळसुळाट होईल तेव्हा त्याचा नाश करण्याचंही काम करतो। म्हणजे सज्जनांचा तो पालन करता आहे, दुर्जनांचा तो संहार करता आहे। आणि अशा या ज्योतिर्लिंगाची माहिती मी सांगणार आहे। योगायोगाने आम्ही तिथे गेलो। आंध्र राज्यातले हे मंदिर अतिशय भव्य स्वरूपात बांधलेलं आहे। विजयनगरचा जो राजा रामदेव राय आहे यांनी त्याचा काही भाग बांधलेला आहे। त्याच्या अगोदर मौर्य वंशातील चंद्रगुप्त राजानं सुद्धा त्याची खरी निर्मिती केली असे काही उल्लेख सापडतात। म्हणजे त्या काळापासून ते म्हणजे पण अल्पशा प्रमाणात होतं तिथे। आणि त्यानंतर पुढे विजयनगरच्या राजांनी आणि अन्य काही दानशूर व्यक्तींनी तिथले सभामंडप मंदिर बांधलेले अतिशय सुंदर असं मंदिर आहे। रामायण महाभारत या सर्व कथा त्यांनी चित्ररूपानं त्या भिंतींवर कोरलेलं आहे। प्रचंड मोठा असलेला आवार, रमणीय असं निसर्ग सौंदर्य आणि विशेष म्हणजे पर्वतावर आहे, आजूबाजूला झाडी आहे। विशेष म्हणजे हैदराबादपासून तिथे जाताना तोच मार्ग अतिशय खडतर आणि दुस्तर सांगतात। सूचना आम्हाला अशी मिळाली होती गाडीमध्ये, कुणी आवाज करायचा नाही, हात बाहेर काढायचा नाही, कारण लुटारूंची सुद्धा तिथे भीती फार असते।
आणि अशा प्रकारचा 1-2 तासाचा तो प्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो. तर असं हैदराबादपासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावर असणारं हे श्रीशैलमचं मल्लिकार्जुन. आता याला मल्लिकार्जुन असं नाव का पडलं? तर चंद्रावती नावाची जी राजकन्या होती ती ह्या शंकराची भक्ती त्या अरण्यामध्ये करत असायची आणि सतत भक्ती करत असायची. ती भक्ती करता करता त्या ठिकाणी तिला कुठे मंदिर नव्हतं, काही नव्हतं, फक्त आपली दैवत आहे तेवढंच माहिती होतं आणि ती शंकराची पूजा करत होती. त्यावेळेला लिंगही नव्हतं. पण असा समज आहे की चंद्रावतीने तिथे काल्पनिक लिंग कल्पून तिथे जाई आणि जुई या फुलांनी त्या शंकराची आराधना केली. आणि त्यांच्या आंध्रमधल्या त्या तेलुगू भाषेत, कानडी भाषेत जाई म्हणजे मल्लिका आणि अर्जुन म्हणजे जुई. पहा, जुई शब्दाचा अर्थ त्या तिकडे अर्जुन आहे आणि जाईचा अर्थ मल्लिका आहे. त्याला नाव त्या लिंगाला काय पडलं? कारण तिच्या त्या भक्तीनं तो प्रसन्न झाला आणि तिथे लिंग निर्मिती झाली, म्हणून त्याला मल्लिकार्जुन असं म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे की 12 ज्योतिर्लिंग तयार झालेले आहेत. त्याचा इतिहास सर्वांना माहितीच आहे, मी तिथपर्यंत पोहोचणार नाही. पण चंद्रगुप्त मौर्यवंशी चंद्रगुप्ताची ही जी कन्या होती, राजकन्या होती चंद्रावती, तिने त्या कारणीभूत ठरलेल्या आहे या मल्लिकार्जुनच्या निर्मितीला, असा लोकांचा समज आहे. तिथे खूप मोठा जलाशय निर्माण झालेला आहे. पहा, आहे तिथे. त्या जलाशयाला पाताळगंगा असं म्हणतात. का? तर पाण्याचा आणि खोलीचा अंदाज लागत नाही. आपल्याला माहिती आहे की जो जाईल तो पुन्हा येणारच नाही. ज्याप्रमाणे पाताळात गेलेली माणसं वर येत नाहीत, असं हिला म्हटलंय. कोणी असाही समज केलाय की कैलासावरून आलेली गंगाच तिथे आहे. दुसरा समज असा आहे की महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली जी भीमा नदी आहे तीच पुढे कर्नाटक राज्यातून पुढे जाताना तिला तुंगभद्रा नाव मिळालं, घटप्रभा नाव मिळालं, नवे मलयप्रभा हे सुद्धा नाव मिळालं आणि त्याच्या पुढे जाऊन तिला भीमा मिळालं. आणि तीच नदी पुढे कृष्णा या नावानं समुद्राला जाऊन मिळते. या सर्व नद्यांचा संगम तिथे झाल्यामुळे काय झाले, खूप मोठा जलाशय निर्माण झाला आणि त्याला पाताळगंगा असं म्हणतात. आम्ही त्याचीही अनुभूती घेतली, त्याच्यातून प्रवास केला. प्रचंड जलसमुदाय तिथे आहे. या ठिकाणी लोकांचे समज असे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज हे रमणीय असं मंदिर पाहिल्यानंतर ते जेव्हा तिकडे दक्षिणेकडे मोहिमांवर गेलेले होते, त्यांना थोडीशी विमनस्कता आलेली होती आणि ते त्या मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्यानंतर अतिशय आकर्षक असं मंदिर, सृष्टी सौंदर्य रमणीय आणि महादेवाची ते मंदिर पाहिल्यानंतर त्यांनाही क्षणिक वैराग्य प्राप्त झालं. परंतु अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत वगैरे त्यांनी सांगितलं. ते म्हटले, तुम्ही जावा, आम्ही आता इथेच थांबतो. मग ह्या अष्टप्रधान मंडळातल्या लोकांना मोठी चिंता पडली. त्यांनी त्यांची मनधरणी केली, विनवणी केली. राजे, आपणाशिवाय स्वराज्य ठाकठीक चालणार नाही. आपल्याला कार्यभाग उरकायचा आहे, हे काम आपलं नव्हे. आणि मग समजूत काढून राजे पुन्हा महाराष्ट्रात आले. तर पांडव सुद्धा वनवासात असताना या निसर्गरम्य रमणीय असं सौंदर्याला भुलून काही काळ तिथे थांबले होते, अशा आख्यायिका आहेत. आख्यायिका तर नव्हेच म्हणताना आपल्याला, कारण तिथल्या त्या प्रचंड भिंतींवर चित्ररूपामध्ये हा सर्व इतिहासच लिहिलेला आहे. तर असो, हा परिसर अतिशय मनाला भुरळ पाडणारा असा असल्यामुळे या ठिकाणी या श्रीशैल हा डोंगर आहे, उंचावरचा आहे ते, आणि खाली मग खोल दरीत त्या नद्यांचं पाणी साच म्हणून तिला पाताळगंगा असं म्हटलेलं आहे. तर ह्या मल्लिकार्जुनावर एवढी भक्ती करणारे लोक आहे की जंगम समाजाचे लोक त्या कृष्णा नदीतलं, पाताळगंगेतले जे दगड आहेत ते असे गोल गरगरीत झालेले असतात. प्रवाहाचा 3 नद्यांचा ते संगम म्हणून नदीच्या याने आपण अतिशय गोल, आणि त्याच दगडांना ते लिंग समजतात मल्लिकार्जुनचं, आणून आपल्या गळ्यात परिधान करतात. भले चांदीत मढवतील, सोन्यात मढवतील किंवा हिऱ्यात मढवतील,
पण त्यांच्या गळ्यात प्रत्येकाचं असतो असं ते वीरशैवाचं प्रतीक म्हणून जंगम स्वामी पंथाचे लोक ते धारण करतात. तर ही माहिती सांगण्याचं आजचं कारण काय? कारण असंच आहे, मुक्काम पोस्ट नाहरे तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र या ठिकाणी तिथे एक मंदिर आहे मल्लिकार्जुनचं. विशेष म्हणजे असंही बोललं जातं की ज्या ज्या ठिकाणी पवार कुळीचे लोक गेले तिथे तिथे ती मंदिरं आहेत. मलठण जे आहे शिरूर तालुक्यातलं तिथे पण मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. हे नावरे गावचं जे मंदिर आहे, काहींचा समाज आहे 12व्या शतकात तयार झालं. खरा इतिहास अजूनही त्याचा कळेना. आम्ही जेव्हा तिथे प्रवेश केला, दर्शनाला जातो, तेव्हा त्या मोडी लिपीतलं नोट डाऊन केलं आणि मोडी लिपी धारकांना अभ्यासकांना ते दाखवलं, पण ते म्हणतात त्याचा अर्थ कळत नाही. पण त्याच्यातून एक बोध असा तो कुणी रत्नपारखी जो असेल त्यांनी त्याचा विस्तार केला, उद्धार केलेला आहे असा एक थोडासा उल्लेख त्याच्यावरती मिळतो. तर असो, या नावरे गावामध्ये सध्या जो 50वा महोत्सव साजरा होत आहे, 50 वर्ष झाली या भक्ती मार्गाला, लोकांनी तो सतत निरंतरपणे तो सोहळा साजरा केला 50 वर्ष अखंडपणे. आणि म्हणून हा सुवर्ण महोत्सवी सोहळा तिथे यावर्षी मोठ्या प्रमाणात चालू आहे. हरिनाम सप्ताह सुरू आहेत. प्रत्येक दिवशी सकाळी प्रवचनं, संध्याकाळी कीर्तनं होत असतात. लोकांना प्रसादाचा लाभ मिळतो. भक्तिभावानं लोक कीर्तनं ऐकायला येतात, प्रवचनं ऐकायला येतात. आणि ही खरं काळाची गरज आहे. आध्यात्मिक क्षेत्राकडे जे वळेल त्यांना सांगावं लागत नाही. पण ज्यांचा कला अध्यात्माकडे नसतो, देवावरती त्यांचा विश्वास नसतो, त्यांना मात्र हे कळून चुकेल की देव आहे, कुठेतरी ती शक्ती अस्तित्वात असतेच. आणि असं हे श्रीशैलमच्या मल्लिकार्जुन मंदिराची प्रतिकृती या नावरे गावामध्ये आहे. हा 50वा हरिनाम सप्ताह सोहळा होण्याला कारणीभूत कोण झालं असेल बरं? तर याच गावचे सुपुत्र वैकुंठवासी हबप विठोबा गेनबा साठे महाराज, त्यांना मामा नावानं ओळखायचे गावामध्ये, तर त्यांनी याची सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे वाळकी आणि रांजणगाव सीमेवरती असणाऱ्या, संगमावरती असणाऱ्या संतराज महाराजांचं जे मंदिर आहे, त्या मंदिरात हे साठे मामा जाऊन बसायचे. त्यांना वैराग्य प्राप्त झालेलं होतं. त्यांनी तिथे खूप मोठी तपश्चर्या केली आणि अशा प्रकारे ती भक्ती केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपणही इथे हा सोहळा करावा, भक्ती करावी. आणि म्हणून नित्यनेमाने इथे काकडा, आरती, पूजा तिथले सर्व पुजारी करत असतात. या वर्षीचा सोहळा आहे ना, तो भव्य प्रमाणात होतोय. त्याचं कारण 50 वर्ष सलग करणं ही इतकी गोष्ट साधी नाही आहे. कोणत्याही गोष्टीला सातत्य असेल तर त्याला नक्कीच सोन्याचा मुलामा चढत असतो. ह्या हरिनाम सप्ताहाला आपण असंच म्हणूया, या सुवर्ण वर्षात हा सोन्याचा मुलामा चढलेला आहे. लोकही अन्नदान प्रचंड प्रमाणात करत असतात, मनोभावे करत असतात. इतकंच काय, हा नावरेगावचा जो मल्लिकार्जुन आहे ना, माझं तर सासर आहे. पण मी इथे आल्यानंतर माझ्या कानावर जे शब्द पडले ते असे की तिथे माजी मुख्याध्यापक तिथल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विद्यालयाचे, मल्लिकार्जुन विद्यालयाचे जे माजी मुख्याध्यापक होते देवरे सर, ते देवरे सर आमच्याकडे जेव्हा जेव्हा यायचे ना, तेव्हा म्हणायचे मी रोज मल्लिकार्जुनचं स्मरण करतो, कारण मला खूप उशिरा मूल झालेले आणि मुलगा झाला, ती माझ्या मल्लिकार्जुनची कृपा आहे. मी मुलांना घेऊन तिथे जातो. आज त्या हयात नाही आहे, नतमस्तक होते त्यांच्या त्या आत्म्याला शांती मिळो. पण अशी भक्ती करणारी बरीच माणसं आहे की हा नवसाला पावणारा आहे. विशेष म्हणजे वाळकी, रांजणगाव बेट किंवा हा शिरूर तालुक्यातलं मलठण, पाबळ, नावरा या गावामध्ये अशा प्रकारचं सुंदर वातावरण निर्माण होणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. साधू संतांचे पाय लागतात, कीर्तनकारांचे पाय लागतात त्याला, आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन होणारी ती भूमी की जिथे मल्लिकार्जुन साक्षात आपल्याला दर्शन देत आहे,
तिथे आलेले आहेत. विशेष म्हणजे माझे सासरे कैलासवासी बाबुराव कोरेकर पाटील यांचं ते श्रद्धास्थान होतं. आम्ही कितीतरी वर्ष ऐकले की पहाटे 4ला उठून विहिरीवरती आंघोळ करून मोठ्यानं घंटा वाजवायचे. लोक म्हणायचे नाही वाजवतात, लोक म्हणायचे भाऊ लागले घंटा बडवायला, आणि मोठ्यानं ओम नमः शिवाय मल्लिकार्जुनाय नमः असे म्हणायचे. शाळकरी मुलं जागी व्हायची, गावकरी जागी व्हायचे आणि आपापल्या कामाला लागायचे. त्यांना त्याचं पुण्यफल मिळालेलं आहे. पहा, एकादशीच्या दिवशी सोमवारी त्यांचं निधन झालेलं होतं. आम्ही म्हटले ही त्यांची भक्ती त्यांना कामाला आलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व नाहरेवासियांना किंवा ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे, बाहेरगावी गेलेल्या लेकीसुना, ह्या सर्वजण त्या मल्लिकार्जुनच्या प्रती नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा ह्या हरिनाम सप्ताहाची पायाभरणी जी केलेली आहे, कैलासवासी हबप, विठोबा, गेनबा साठे मामा यांची मुलं सुद्धा त्याच्यात पडली, ही नवलाची गोष्ट आहे. म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. झाड चांगलं असलं की फळंही चांगली मिळतात, गोड मिळतात. नाही तर आपण लावलं आंब्याचं झाड आली बाभळीची फुलं, असं कधी होत नाही. पण कधी कधी चमत्कार घडतो, होऊ नये. भावी काळामध्ये भारतीय संस्कृतीचं रक्षण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्या संस्कृतीनुसार आपण सुद्धा या भक्ती मार्गामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलून सहभाग घेतला तर फार चांगलं होतं. हे नावरे गाव पुणे जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. इथले आमदार अशोक बापू पवार यांनी सुद्धा त्या सजावटीमध्ये, दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याला हातभार लावला आणि ते प्रसिद्धी झोतात आलेलं असं ते मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूच्या ओवऱ्या आहेत आणि खूप सुंदर आहे. तिथे गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं. तर आणि आपल्याला माहिती आहे शंकराचं वाहन नंदी आहे. तर श्रीशैलमला सुद्धा तसाच एक मोठा नंदी आहे, बेळवन्ना असं त्याचं नाव आहे. आणि तो त्याला शंकराची आराधना करायची ती, मला इथेच राहायचं, मी जाणार नाही म्हणून तो श्रीशैलमला राहिला. अशा प्रत्येक शंकराच्या मंदिरात त्याच्या समोर जणू काही सेवा करण्यासाठी हा नंदी कटिबद्ध आहे. क्षणात तो शंकराच्या हाकेला ओ देईल अशा पोजमध्ये इथे नावरे गावातही तो नंदी आहे. तर अशा प्रकारचं हे नावरे गावातलं मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी 7 दिवस सध्या चालू आहे आता, आणि दर श्रावणामध्ये तो होत असतो. तर तिथे त्या साठे मामांचे चिरंजीव श्याम साठे ते सुद्धा प्रवचनकार आहेत. वडिलांचा वारसा त्यांच्याकडे आलेला आहे. मंदिर हेमाडपंथी आहे, भव्य आहे आणि लोक भक्तिभावानं त्याला करतात. तो सर्वांना पावन होतो, नवसाला पावतो. तसाच तुम्हा सर्व वाचकांना सुद्धा तो प्रसन्न होतोच. तर अशा ह्या मल्लिकार्जुन चरणाला नतमस्तक होऊन मी वंदन करते आणि रामकृष्ण हरी म्हणून विराम घेते.